ते काँग्रेसचे जे प्रदेश अध्यक्ष आहेत ते टिपू सुलतानचे औलाद आहेत. त्यांनी आमच्या महाराजांवर बोलू नये. शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, त्यांचा मान सन्मान महायुतीमध्ये कसा केला जातो हे टिपू सुलतानच्या औलादीने आम्हाला सांगू नये. त्यांची अनास्था आहे हे त्यांनी मान्य केलं, हे काही कमी नाही. त्यांना विचित्र, विकृत आणि विखारी बोलण्याकरता नियुक्त केलेलं आहे. संविधानाची शपथ घेऊन जो मंत्रिमंडळात माणूस आहे तो या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे वक्तव्य करतो, याबद्दल मला खेद आहे, खंत आहे. वि स खांडेकरांनी अमृतवेल नावाचा ग्रंथ लिहिला, त्या ठिकाणून एक गटारगंगा व्हावी ही खरी एक शोकांतिका आहे. त्यामुळे मी शिवप्रेमी या नात्यानं गेलो आणि प्रत्येक शिवप्रेमीचा हा अधिकार आहे. टिपू सुलतान या वक्तव्याच्या अनुषंगानं त्यांनी तोंडसूक घेण्याचं कुठलंही कारण नाही, कारण टिपू सुलताननी या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेतला होता हे ठामपणे सांगणारा मी एक कार्यकर्ता आहे. आणि राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या जिल्ह्यातून माझ्यासारखा कार्यकर्ता एक येत असताना असं विचित्र आणि विकृत जो बोलला जातो, त्यानिमित्ताने एवढंच सांगेल, सुबुद्धी दयागणा, दुर्बुद्धी दूर कर.